लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला धक्का लागण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात भाजपच्या या धक्कातंत्रा पाठीमागचा नेमका उद्देश काय असणार आहे हे सुद्धा समजणार आहे। देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। शेवटच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार असून 4 जूनला निकाल लागणार आहे। दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थांनी खास आहे। राज्यातल्या बड्या नेत्यांचे आगामी काळातील राजकारण सेट करणारी ही निवडणूक ठरेल। ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची परीक्षा घेणारी ही निवडणूक असेल। तर दुसरीकडे निवडणुकीत महाविकास आघाडी यंदा महायुतीला जोरदार टक्कर देईल। महायुतीच्या जागा कमी होतील असंही सांगितलं जाते। विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे। शिंदेचे शिलेदार मात्र हा दावा फेटाळत आहेत। लोकसभा निवडणुकीत जर शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या तर शिंदेची खुर्ची डळमळीत होऊ शकते। आगामी विधानसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवून भाजप त्यांना दूर ठेवू शकतं अशी चर्चा आहे। भाजपच्या धक्कातंत्रात कधी कुणाचं राजकारण संपुष्टात येईल आणि कधी कुणाला लॉटरी लागेल याची काही शाश्वती नसते। या धक्कातंत्रांचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस भाजपच्या विरोधात वातावरण असतं, मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी वाढीस लागलेली असते, त्यावेळी मुख्यमंत्री बदलला जातो। हरियाणा तसा कारनामा भाजपने केला आहे। तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचं ठरलं तर येथील मुख्यमंत्री पदाचे चित्र वेगळे असू शकते। परंतु हे सगळं शिंदे गटाच्या निवडणुकीतील कामगिरीवर अवलंबून असणार आहे।